पत्रिका आणि ते हात बघू, इकडे हात बघू. तुम्ही खूप म्हणजे टेन्शन मध्ये, म्हणजे भीतीमध्ये, एक तुम्हाला एक दहशत आहे, दहशत. बऱ्याचशा लोकांची दहशत आहे तुम्हाला. एक महिला एक आहे आणि पुरुष 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 पण आहे. खूप दहशतीमध्ये तुम्ही. आता ही दहशत काय आहे, कशामुळे, हे सगळं सांगतो तुम्हाला. पण अगोदर एकदा सर्व पाहून घेतो तुमचं काय कसं काय नेमकं. भीतीमध्ये ती तुमच्याच चुका आहेत तशा. ते भीती असण्याचं कारण म्हणजे काही गोष्टी कसं असतात, काही म्हणजे दैवी म्हणतो आपण, देवाच्या ह्यानं झालेल्या काही, आणि काही आपल्या मनानं. आता याच्यामध्ये जे आहेत ना तुमच्या स्वतःच्या चुका आहेत, स्वतःच्या चुका आहेत. इथं देवाचं वगैरे काही दोष नाही याच्यामध्ये. तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या गोष्टी, त्याच्यामुळं ही तुम्ही भीतीमध्ये आहात. तुम्हाला झोपताना सुद्धा सतत भीती, म्हणजे भीती कायची, काय म्हणतं, कोण काय म्हणतं, काय आपल्याला असं करतात का वगैरे, आपल्याला कोण आपल्यावर नजर ठेवतं, उगाच मानसिकता बनली तुमची. बरं असू ते, बघू त्याच्या म्हणजे सध्याच्या. आणि भीती म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या नवऱ्याची भीती नाही ताई. वाईट वाटू देऊ नका तुम्हाला. तुम्ही नवऱ्याला नाहीत भीत, म्हणजे पतीची, ज्याची तुम्हाला पतीची जी भीती असायला पाहिजे का नाही, ते पतीची भीती नाही, तुम्हाला इतर माणसाचीच भीती आहे. जे का तुम्ही, आता आम्ही स्पष्ट बोलत असतो, म्हणजे पतीच्या ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीला मान देता. पतीला ज्या गोष्टी विचारायच्या असतात ते तुम्ही विचारत नाही, ती त्याला विचारता तुम्ही. म्हणजे त्याच्या सल्ल्यावर सगळं तुमचं चाललेलं आहे आणि त्याच्या नियंत्रणामध्ये तुम्ही राहत आहात. आता एक चूक म्हणजे कसे की तुम्हाला काय वाटतं की समाज काय म्हणेल काय, की कारण ही जी तुमचं नातं आहे ना, हे नातं समाज मान्य नाही. समाजाला कधीही मान्य नसतं असे नाते. तुम्ही, आपण म्हणतो ना, वैवाहिक जीवनामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा प्रवेश आहे, तसं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पतीच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा प्रवेश आहे तुमच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे जास्त. आणि त्याच व्यक्तीला तुम्ही खूप भीता. लोक नवऱ्याला भीतात, पण तुम्ही त्या व्यक्तीला भीता. नवऱ्यानं तुम्हाला कधी एवढं प्रेक्षकाने अगर कधी घेतलं नाही, तू काय करायलीस, तू काय नाही, कधी विचारलं नाही. नवऱ्याचं खूप प्रेमय, विश्वास आहे, पण तुम्ही त्या विश्वासाला तडा देताय. स्पष्ट बोलणं असतं आपलं. बरं असो, ते बी घेतो मी तुम्हाला, पण आता पुढे बघूया आपण काय नेमकं अजून. आणि काय तुम्हाला वाटतं, फक्त ही जी तुमच्या बरोबर जी वज आहे, एक तर तुम्ही सतत तणावाखाली राहायला लागलात आणि त्याच्यामुळं ही जी सांसारिक गाड आहे, संसाराचं जे ओझ आहे, सतत ताण तणावात असून सुद्धा, म्हणजे संसाराचं जे म्हणतात गाडा म्हणतो आपण, तो गाडा एकट्यानंच हाकायला चालवलेला आहे. एकटीनंच काय जे निर्णय घ्यायचे ते आपण एकटीनंच घ्यायचे, एकटीने घ्यायचे निर्णय. परंतु
ती व्यक्ती तुमच्या संसारामध्ये लुडबुड करते. आता लुडबुड करते पण तुम्ही तिला मानता, हा प्रश्न आहे. आणि काही चुकलं तर काय म्हणते काय की ती, म्हणून जी पतीच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी त्याला मान देत असल्यामुळे तुम्हाला भीती की पती काही म्हणतो की, अगर पतीला माहित होतं का की काय होतं की पतीला सर्वच माहित आहे. तुम्हाला माहिती नसलं तर सांगतो, तुमच्या पतीला हे सर्व गोष्टी माहित आहेत, तो सर्व बघतो, पण त्यानं तो विषय सोडून दिलेला आहे. म्हणजे तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही, असं त्याचं मानसिकता आहे. म्हणजे पतीला कळत असून पती दुर्लक्ष करतो, याचा अर्थ तुम्ही पतीला मान सन्मान राहत नाही. तुम्ही त्याच्या संग भांडणं करता, वाद विवाद करता, आणि त्याच्यामुळं पती तुमच्या संसारामध्ये लक्ष घालत नाही. तुला तूच करायचं, तुला जसं वागायचंय तसं वाग. पण तुमचं म्हणणं आहे की त्याला काही माहित नाही. पतीलाच माहित नाही तर इतर लोकांना सुद्धा तुमची ही अशी ती बाहेरचे संबंध आहे, त्या व्यक्ती आहे त्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. शेजारी पाजारी तुमचे जे भाऊ की काय असतात ना, सगळ्या नातलगांना तुमचं ही चाललेलं खेळ माहित आहे. फक्त तुम्हाला वाटतं त्यांना माहित नाही, आणि त्याचीच भीती तुम्हाला सतत, आणि त्या तणावामुळे तुम्ही टेन्शन मध्ये आहात. एकट्यानंच मग काय विचारायचं, आपलं एकट्यानंच काम करायचं, आपलं म्हणजे काय, सतत धुंदीमध्ये राहतात, धुंदीमध्ये, तणावामध्ये. एकटं बसल्यानंतर सारखे विचार येतात तुम्हाला. तुम्ही एकटे असतात त्यावेळेस सुद्धा एकच विचार असतो त्या व्यक्तीचा. पण वास्तविक पाहता सांगू का तुम्हाला, ही प्रेम काही नाही बरं का. तुम्ही प्रेम, तुमचं सुद्धा प्रेम म्हणून नाही, तुमचं सुद्धा नाही, त्या व्यक्तीचं सुद्धा प्रेम वगैरे हा प्रकार नाही, अजिबात नाही. प्रेम फक्त हक्क दाखवतो, तुमच्यावर हक्क दाखवतो, फक्त शारीरिक सुखासाठी ह्या गोष्टी करतोय फक्त. बाकीचं तुमची कशी वाट लागली काय नाही त्याला देणं घेणं नाही. काय होणार ते, फक्त माझी ही, आणि तिनं कुठं जाता कामा नाही, तिनं दुसरीकडे लक्ष घालता का नाही दुसऱ्यावर, म्हणून तो सतत तुमच्यावर वाच ठेवतो, आणि त्याच तुम्हाला भीती आहे, तुम्हाला त्या गोष्टीची तुम्हाला भीती आहे. अहो, ज्या गोष्टीला तुम्ही नवऱ्याला भ्यायचं असतं तिथं तुम्ही दुसऱ्याला तुम्ही त्याच्या जवळ केलंय, त्याची भीती धरून, ही काही गरज नसताना अशा गोष्टी केल्यात ना तुम्ही, त्याचा हा प्रॉब्लेम आहे. बरं, असू द्या, बघतो तुझं जे ते. आणि त्याच्यामुळे तुमचा पती तुमच्या प्रपंचात लक्ष घालत नाही, कारण तुम्ही ऐकतच नाही त्याचं, तुम्ही ऐकत नाही त्याच्या लक्षात आलंय, आणि तुमच्यावर काही परिणाम बी होत नाही. तुम्ही जे पत्नीचं सुख असतं नवऱ्याला, ते तुम्ही देत नाहीत, कारण तुम्ही सुखाचा शोध बाहेर लावलेला आहे. त्याच्यामुळं तोही माणूस एकाकी पडलाय, तो पण टेन्शन मध्ये. असं नाही करायचं, जे झालं. पण याचा परिणाम काय होतो ते दाखवतो तुम्हाला, पुढे काय होणार आहे. तुम्ही चाललंय तुमचं खरंय, पण पुढे काय होणार आहे ते दाखवतो. हळूहळू पतीचा विचार आहे की ही पत्नी आपली फक्त म्हणण्यासाठी पत्नी,
पत्नी आपली राहिलेली नाही आणि तिला आता काही म्हणण्यात अर्थ नाही. तुला त्याला एकच भीती, पतीला सुद्धा एक थोडीशी ही की आपण जर काही समजा बोललो, भांडण तंट्या मोठं काही केलं तर आपली बी इज्जत जाईल. आपण एक मान सन्मानातले तर मग आपली बी इज्जत जाईल की बाबा आपण भांडलं तर म्हणते बघा ह्याच्या बायकोचं असं असं बाहेर ही प्रकरण नाही. अगर त्याला तो भीत आहे हो, त्याच्यामुळे तुम्हाला काही बोलत नाही, भांडण करत नाही. याचा अर्थ त्याला कळत नाही असं नाही, त्याला कळतंय सर्व गोष्टी. त्याला कळून म्हणजे न कळून न कळल्यासारखं असं दाखवतंय आणि तो त्याच्या टेन्शन मध्ये, तुम्ही त्यांच्या टेन्शन मध्ये असं निराश तो पण होता, विचार करतो काय करावं काय नाही. हा नादईचा सुटत मी नाही. तुम्ही तो त्यांच्या टेन्शन मध्ये एकाकी पडलेला आहे. तुम्ही जोडीदार शोधलेला आहे आणि हेच तुमचं मन तुम्हाला खातंय. काय तुमचं मन तुम्हाला खातंय. तर तुम्हाला एकच सल्ला देतो मी आता, काय ही दैवी वगैरे असा काही प्रकार नाही. ही तुम्ही तयार केलेल्या गोष्टी, ह्या तयार केलेल्या तुम्ही तर तयार केल्यात ना, तर आता झाले गेले त्या गोष्टी आता विसरून जा आणि हे जे तुमचे आहेत ना, या माणसावर काही विश्वास ठेवू नका. तुम्ही त्याच्या भीतीने, त्याच्या दहशतीमध्ये जी का नवऱ्याला भीती, तुम्ही त्या व्यक्तीला भीताय. तुमच्या तणावाचं तुम्ही माझ्याकडे आलात का तर तुम्हाला मला असं होतंय, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. अगर असं तुम्ही दुखतं म्हणजे का दुखतं, ज्या वेळेस माणूस आपल्या कुठल्या तरी तणावामध्ये असतो, टेन्शन मध्ये असतो, कुठला तरी विचार चालू असतो, त्यावेळेस त्याला आरोग्य चांगलं लाभत नाही. त्याच्यामुळे त्याला वाटतंय माझं डोकं दुखायलंय, माझं मानपाट दुखते, माझा हातपाय दुखते, माझ्या गळ्यात काम करण्यात उत्साह राहत नाही, कुठं काही नाही, काय नाही. ही त्याचे कारण आहे. ती कुठलाही माणूस तणावामध्ये राहिला की हा प्रकार होतो. तुम्ही याच्याकडे तरी तुम्ही सुखी कुठे आहेत, तुम्ही नाही सुखी ना. आता जी झाली गेली चूक आहे ती सोडून द्या. आता झाली तर तुम्ही बंद करा ते. शेवटी हा माणूस तुम्हाला समजा उद्याच्याला काही प्रॉब्लेम आला तर तू 4 लोकात तुम्ही येऊ शकतो का, ह्याचा विचार करा तुम्ही. जसा नवरा आपल्याला समजा 4 माणसात तुम्हाला नवरा घेऊन फिरू शकतो, अगर नवऱ्याबरोबर हे करू का, कुठल्या कार्यक्रमात त्याला घेऊन जाऊ शकतो, तसं ह्याला घेऊन जाता येते का तुम्हाला. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता ते तुम्हाला विकळायला लागले ना. आणि हाच तो तणाव आहे तुमचा, दुसरं काही नाही. आता आमच्याकडे आलात म्हणजे काही दुखायला ते, पण तुम्ही मनात काय गोष्ट आहे तुमच्या, कशामुळे दुखायलं, का होतं असं, हे तर बघावं लागेल ना. मग याच्यावर पर्याय काय आहे, याच्यावर पर्याय एकच का पर्याय की आता जी झाल्या गोष्टी ते झाल्या. एकतर आपल्या शेवटी काय आपले माणसं, आपला नवरा आपलंच हे असतं. याचा परिणाम तुमच्या मुलावर व्हायला लागलाय. मुलाला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला. मुलाने कळतंय ना तुमचं काय असतं. मांजरीला वाटतं मी डोळे झाकून दूध पिते, कुणी बघतच नाही काय की. तसं नसतं. समाज आपल्या हालचाली नकळतपणे टिपित असतं. झालं तेवढं नाटक झालं, बाद झालं ना. तर कशाला म्हणजे हे हळूहळू बंद करा. आपल्या नवऱ्यावर माया लावा, नवऱ्यावर ह्या गोष्टी जरा प्रेम दाखवा. काय हो भविष्यात तुम्ही असंच राहिल्यानंतर काय जगण्याला अर्थ तरी काय. इकडे बघा आपल्याला ताण येणं, आपलं प्रपंच, आपले लेकरं बाळ, आपलं याच्यामध्ये लक्ष घालणं, आपलं कामावर लक्ष घालणं, काम काय करतात आपण त्याच्यावर कामावर लक्ष घालणं, आपलं प्रपंच, लेकरं बाळाचं शिक्षण असतात काय असं याच्यावर बघणे, आपल्या लेकरांचा कसा विकास होतो ते बघणे. जे समाजाला मान्य आहेत ना गोष्टी, त्या गोष्टी कराव्यात. कारण ज्या समाजामध्ये राहतो ना आपण, समाजाच्या विरोधात असतात ना अशा गोष्टी.
त्याच्यामुळं तुम्ही समाजाला मान्य असणार का समाज कुणाला नवऱ्याला मानतो, नवरा बायकोला याला कुठंही तुम्ही कुठं फिरला, दोघं जण काही गेलात कुठं काही, तर काय म्हणणार नाही नवरा बायको आहे, ही पती पत्नी आहेत असं समजतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही बी टेन्शन मुक्त राहता ना. आज तुम्हाला कुठं गुपचूप बाहेर फिरता अगर काही होतं, ही दुसरं काही नाही, तुमच्या ह्या गोष्टीचा फक्त मेन काय दाखवलं तुमचं याच्यामध्ये की तुमचे विवाहबाह्य संबंध, याच्यामुळे तुम्ही तणावामध्ये आहात. तुम्हाला तुमचं मन खातं, तुमचं मन खायला लागले तुम्हाला की आपण ही चूक करतोय, पण त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडता येणार गेलंय. आणि तो माणूस तुम्हाला एवढा प्रेशर करतो की नवऱ्यापेक्षा हक्क दाखवतो तुमच्यावर जास्त. नवरा तुम्हाला कधी काही केलं नाही तेवढं ते तू एवढा प्रेशर मध्ये घेतो, तू असंच करायला नाही पाहिजे, तू असंच करायचं, तू असंच नाही करायचं. याच्यामुळे तुमचं मन आहे ना, तुम्हाला वाटायलंय, तुम्हाला वाटत नाही काही, तुम्हाला वाटतंय ना हे सोडून द्यावं, पण तो सोडीना गेलाय ना तुम्हाला. प्रेम काही नाही हो, तुम्ही तर डोक्यात जर असेल ना त्याचं लय बहुत प्रेम वगैरे काय हा प्रकार नसतो होता. ही फक्त शारीरिक सुखासाठी ह्या गोष्टी केल्या जातात, प्रेम वगैरे नसतं काही असलं. आणि प्रेम असणारी माणसं तुम्हाला ताण यायला तर बाबा तू का टेन्शन मध्ये असं विचारतो कधी, तू असंच केलंस का, तू असं दडपण आहे तुम्हाला. मानसिक तणाव आहे, मानसिक तणाव म्हणजे दुसऱ्या माणसाचं तुमच्यावर प्रेशर आहे. तुम्हाला आता पहिल्यासारखं असं मोकळं तुम्हाला राहता येणार गेलंय. फक्त मी एकच सांगतो तुम्हाला एवढ्या ह्याच्यातून, तुम्ही माझ्याकडे आलात समजा, माझं हे होतं तो काही नाही, हळू बंद करून टाका हे, आपल्या लेकराबाळावर लक्ष ठेवा आणि चांगलं राहा. नवरा हेच आपला परमेश्वर आहे असं समजा. हे असल्या गोष्टी करणं योग्य नाही. तुम्हाला पटलं तर मान्य करा, नाही तर तुम्हाला जे चाललंय त्याला फक्त माझ्याकडे आला तुम्ही, याच्याबद्दल माझं सांगणं काम आहे. नाही तर चांगलं आहे तुमचं, काय अडचण आहे हो, काहीच नाही. मागे केलेल्या चुकाचा आता पश्चाताप व्हायला तुम्हाला वाटेलच, तू सगळं करावं सोडावं, पण आता बघा प्रयत्न करून, याच्यात काही तुम्हाला आनंद नाही काय नाही. तुम्ही असं परत एकदा जीवन चांगल्या नव्यानं चालू करा, सगळं बंद करा. आपलं लेकरं, आपला नवरा हे एवढं फॅमिली पुरतं बघा, कामावर लक्ष ठेवा आणि काही अडचण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मला सगळ्यांना सांगणं असतं की देव जर केलं ना, देवाच्या जर नादी लागलं, देव मंत्र वगैरे देवाचं पूजा अर्च्यामध्ये जर लक्ष ठेवलं ना की माणसालाही असे ताण येत नाहीत. देव करणं ही सगळ्यात प्रभावी. अंधश्रद्धा नाही करायची मी म्हणत, फक्त देवावर विश्वास ठेवून देवाचं करणं. देवाच्या बाबतीतलं तुम्ही करत नसल्यामुळे तुम्हाला मार्ग देवाचं जर केलं तर ऑटोमॅटिक देव आपल्याला मार्ग दाखवतो. ही चुकतं, ही कसं करतं हे देव सांगतो आपल्याला, तशा भावना तयार करतो, मानसिकता बनवतो. तर असू द्या तुमचं, एवढं चालत तिथे बाकीचं काही नाही. तुम्हाला कुठला म्हणजे दोष वगैरेच असं काही नाही त्याच्यात, ते तुम्ही तयार केलेले दोष आहेत एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. उगाच काही मला हेच केलंय करणेच केलंय तुमच्या जे डोक्यात आहे ना, कुणीतरी काहीतरी केलं काही नाही. कोण काय करतं व कशाला, काही केलेलं नाही सध्या. आपण आपल्या तयार केलेले दोष आहेत. असो.